ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे, वैष्णवाचा आणि त्यांचा एकदम जवळचा संबंध आहे. जर आपणाला कोणी विचारलं भगवानराव वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, याचं उत्तर आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर जे आहे, वैष्णवांचे शिरोमणी. अजूनही पंढरीच्या वारीला महादेवजी जातात. वारी म्हटलं का बैराम दादा वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशीन पताक, कागद प्लास्टिकचा आणि तांब्या आणि ताट जर्मनचा झेंडा घेतला, चालला ज्ञानबा तुकाराम. बायको वैतागून गेलेली असते. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात, कारण दिवस पेरणीचे आणि हे चाललं झेंडा घेऊन. बरं सांगतही नाही, मग बायको मागू सांगून तरी जा ना. काय बाजरी पेरू का गाजर गवत? ते म्हणतं तिकडे तुझं वाटोळ होऊ देईल. संपदा सोहळ्या नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. तसं भगवान शंकर पंढरपूरला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला, कुठं चालला तुम्ही? वारीला. वारीला असं तुम्हाला बरं वाटतं? कुठला सुटला चालला झेंडा घेऊन वारीला? आमची सांगतोय, फार वाढू नका प्रकार. आमची नाही काय इच्छा होत वारीला यायची. तुला काय वाटलं पार्वती, माझ्या पांडुरंगाची वारी काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का? तो 11-12 लाख यात्रा असेल. लेकरू हरवलं सापडत नाही मायला. दिवसभर पालाया लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बाजूला हा साहेब आले, साहेब आले, साहेब घरी आले की म्याव. काय हे महादेवाचं सांगतो मी, तुमचं चांगलं असेल. आता होकार द्यावा लागला पार्वती आईला. महादेव पार्वती पंढरीच्या वारीला जातात. हे चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरई सोंड वक्रतुंड त्रिनयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. पप्पा नसेल पण समजून घ्या ना. थांबला पप्पा. पार्वती काय केवढं अवघड झालं हे वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर वारकऱ्याच्या गर्दीत पंढरीत कसं फिरवायचं? लागला पिंट्या माग. माय बाळ्याचीच बाजू. पिंट्या लागला मागत. काय पिंट्या लहान आहे का वागवायचा मला? हे बघा, रागावू नका. आता असं करा, पायी वारीचं कॅन्सल करा. मग आपली इंडिका काढा. इंडिका. हा बास, इंडिका म्हणजे समजलं तुम्ही. नंदी बैल. आणि मग नंदी बैलाला सज्ज केला. नंदी बैलावरती 3 जण बसले, पार्वती, महादेवजी आणि गणपती. हे वर्णन पद्यामध्ये आहे, तुम्ही नीट ऐका, आनंद वाटेल तुम्हाला. दसचरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. खचिताची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. पायांची बेरीज 10. वारीचं वर्णन. कारण पार्वतीचे 2, गणपतीचे 2, महादेवरावचे 2, नंदीचे 4. हिशोब तुम्ही करत राहा. वारी आली लक्षात. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. चालतंय 4 पायाचं, बसले 3. नयन हे 11 ज्या, डोळ्यांची बेरीज 11 आहे. पार्वतीचे 2 डोळे, नंदीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे आणि महादेवरावचे 3 डोळे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. 1 नंदीचं, 1 सापाचं, 1 गणपतीचं, 1 पार्वतीचं, 1 महादेवाचं. पंचमुखास पाहे. खचिताची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागले ते. अष्टकर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. 1 नंदीचं शेपूट आहे आणि 1 सापाचं शेपूट आहे. वारीचं वर्णन. शेपट्या 2, कान 8, डोळे 11, पाय 10 आणि तोंड 5. महादेवरावाची वारी. पंढरपूर जवळ आलं आणि पार्वती आईनं ते वारकरी बघितले. 90चे बुढे 22च्या जवानाला लाजविल असे ना. प्रमाण योग्य झालं, पण
भेसळ जास्त झाली. 20-20 झिरो, एक तिथलं एक इथलं अर्ध इथलं. आता बाकीचे टिपणं पाठ करणारे महाराज ऐकून घेतील, मला नाही जमणार ते, मग तेच पाहिजे. पुन्हा ऐका. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे. तिथे एकमेकाला कधी पाहिजे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. तो सोहळा पाहला, तळापर्यंत आले होत्या माता पार्वती. बरं का वैरम दादा, तुमचा विठोबा आणि ते तुमचे वारकरी, आपली नाही हिम्मत या झेंड्यावाल्यात. तुला तर उज्जैनपुरीला सांगितलं होतं येऊ नको, आली जाय. थांबा. आता थांबली तळ्यावर पार्वती. तिथून गणपतीला घेऊन नंदीवर विराजमान महादेवजी चंद्रभागेच्या वाळवंटातून निघाले. महाद्वाराकडे येत असताना दर्शन बारी मंडपाच्या अपोजिट साईडला हनुमंताचं मंदिर, ते आता मास्टर प्लॅनमध्ये अस्तव्यस्त झालं. तिथपर्यंत आल्यावर हनुमंताच्या मंदिरापुढे वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी तुम्ही? अरे माणसाला चालता येत नाही, बैल घुसवला एवढ्या वारकऱ्यात, वारीला आला का माणसं मारायला आला? महादेव म्हणले, नंदी वारकऱ्यांना का उलट्या पताका केल्या? तुझं माझं खरं नाही, तू थांब इथे. नाहीतर हनुमंतापुढे नंदी असण्याचं कारण नाही. हे साक्ष आहे. 3 ठिकाणी, तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, आणि गणपतीला घेऊन महादेवजी निघाले. भगवान बाबा नामदेव पायरीच्या पुढे पायऱ्या चढून महाद्वारात आले. घामानं भिजले. गणपती, थकलो बाळा रे, तू बैस कोणाड्यात, अजूनही जा तुम्ही महाद्वारात जा. मी सांगतो ते पहा, डावीकडे पहा तर तुम्हाला गणपती कोणाड्यात दिसेल. हे 3 ठिकाणी ठेवले. तळ्या म्हणजे महादेवजी वारी करतात पांडुरंगाची, हे साक्ष देतो मी. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोणाड्यात गणपती. मग एकटे शंकरजी राहुळात आले. पांडुरंगानं डोळे उघडून पाहिलं, कैलासपती महिमा वर्णिता महेशूतेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. म्हणून जो स्वतःला वैष्णव समजतो, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन त्याच्यात बुक्का, पुन्हा झेंडा खांदावर, ज्ञानबा तुकाराम भजन, हरिपाठही पाठ आहे, 2 वेळा करतो, काकडा पहाटेचा करतो, पारायण ज्ञानेश्वरीचा, आळंदी पंढरीची वारी, सगळे नियम सांभाळतो वैष्णवाचे. फक्त निंदा करतो महादेवाची. त्याचं तोंड पाहल्यानंही पाप आहे. होणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, विष्णूसी भजला शिव दुरावला. हे केलेलं पाठांतर. कीर्तन म्हणजे काय? प्रमाण तयारच असतात, फक्त वेल्डिंग करता आलं पाहिजे. झाला कीर्तनकार, प्रमाण तयारच असतात. हा ना, नाही जमलं ते, आपण नंतर बोलू. विष्णूसी भजला शिव दुरावला, अधपात झाला तयानरा, नरकाला जावं लागेल. म्हणून संत काकुळतीला येऊन सांगतात, भजन करा रे हरिहरा, भजन करा. जमना, घाबरू नका, बरोबर आहे. दोघांचंही करा. अवजाच्या दरबारात सेवा, त्या पद्धतीनं कीर्तन पाहिजे की नाही? समयोजाना समयोजाना. नाही तर 12 वर्षानं लेकरू झालं, मोठा मंडप टाकून कीर्तनकाराची तारीख घेऊन गाजावाजा झालता त्याचा. त्याची तारीख घेऊन कीर्तन ठेवलं, बुवानं अभंग घेतला. शेवटचा दिस गोड व्हाले का, 12 वर्षांनी झालं लेकरू. तो म्हणला मी काय करू, मला तेवढंच टिपण पाठ आहे, तरी तारका मिळत नाही. हे विशेष आहे. विठ्ठल म्हणून ते लक्षात आलं पाहिजे वक्त्याच्या. समयोजाना समयोजाना
समयो जाणा भलते नाना भलते दे. म्हणून ज्यांच्या दरबारात महाराजजीचं ध्यान चाललं होतं मनाला समाधान वाटलं तिथे. भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा भेदन करा दोघाचा पाहेपा तेथीचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्यवृत्तांत. नारायणे शेविले अमृत झाला श्वेत, महादेव शंभूने गिळले हळ्या हळ्यांतेने विष्णू झाला निळा. हे एक एकाचे हृदय का म्हणतात? पाठ आहे तुम्हाला. एक एकाचे हृदय म्हणायचं कारण काय आहे? तर भगवान शंकर गोरे पान आहे आणि विष्णू निळा आहे. का झालं हे? नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव. विष्णूनं अमृत प्राशन केलं म्हणून महादेव पांढरा झाला आणि शंभूने गिळले हळ्या विष्णू झाला निळा. म्हणजे महादेवजी जहर पितो परिणाम विष्णूवर होतो आणि विष्णू अमृत पितो तो परिणाम शंकरावर होतो. म्हणून लिहावं लागलं एक एकाचे हृदय. आता हे आपलं राहिला बघन तिसरंच वाढत बसलं. विठ्ठल विठ्ठल हे 5 दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. तुम्हाला वाटल त्या दैवताची उपासना करण्यासाठी उपासकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्याला जे दैवत आवडतं त्याची भक्ती करा. कोणी विष्णूची करा, कोणी शंकराची करा, कोणी देवीची करा, कोणी सूर्याची, कोणी गणपतीची. फक्त नावं वेगवेगळी येतात. गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हटलं जातं, शक्तीच्या भक्ताला शाक्त नाव येतं, विष्णूचा वैष्णव, शंकराचा शैव, बस नावं वेगवेगळी. नाहीतर आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. हे भेद नाहीत, व्यवस्था आहे महाराज. व्यवस्था भक्ती करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. पण आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. अरे व्यवस्था व्यवस्था समजा, भांडण मिटलं. नाहीतर गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे शिकवताना, विद्यार्थी बाकड्यावर. आता बाकड्यावर विद्यार्थ्याचं बसणं, खुर्चीवर गुरुजीचं. सांगा भेद आहे का? व्यवस्था व्यवस्था. पण त्या गावचा एक गरम डोक्याचा पालक 90 लावून जातो शाळेत. गुरुजी बाहेर गावचे हे गावचं काय? गुरुजी उभेच झाले. हे जनावर आहे का बाकड्यावरचे? तू एकटाच माणूस आहे? अरे सर्वांना खुर्च्या द्या ना, तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव का करता गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेद नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. पण आम्ही व्यवस्थेलाच भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. बंद करून टाका ना ते. बराच वेळचं वाजलं ते. का जमत नाही का? बंद होत नाही? होते ना? आमची आहे पण बंद केले. मला मोदी साहेबाचा बऱ्याचदा आला असेल. आता मी सांगितलं त्यांना आयएमपीची म्हणून. तसं सांगा ना. तुम्हालाही राष्ट्रपतीचा आला असेल, काही सांगता येत नाही. त्यांना सांगा, होऊ शकते. विठ्ठल व्यवस्था 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 समजा की भांडण मिटलंच. गंगेला घाट असलेच पाहिजे. घाट व्यवस्था आहे, भेद नाही. जर एकच घाट गंगेला असेल तर कुंभमेळा चिरडून मरल नाही एका घाटावर. काय या घाटावर आंघोळ्या करा, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, वाटेल त्या तुम्हाला आवडीच्या घाटावर आंघोळ्या करा. पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा? घाटा घाटावून काठ्या काढू नका एकमेकावर. मग आंघोळ गंगेत झाली. इकडे पहा, गंगेत. गंगा हा धर्म आहे आणि घाट हे पंथ आहे. वेगवेगळे असलेच पाहिजे. नाही तर मी विचारतो, सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं की या वर्षी
महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माऊलीच्याच पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचं. काय होईल? आळंदी ते पंढरपूर पाऊल टाकायला जागा राहणार नाही, लक्षात ठेवा. मग व्यवस्था. काही वारकरी सेगावून निघले पाहिजे गजानन बाबासोबत, काही वारकरी त्र्यंबकून निघले पाहिजे निवृत्तीनाथासोबत, काही वारकरी देहून निघले पाहिजे तुकोबारायसोबत, काही वारकरी आळंदीहून निघले पाहिजे माऊलीसोबत. वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे. ह्या व्यवस्था. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. तिथे समानता आहेच. तुम्ही पहा बरं, ती दृष्टी असावी लागते. अण्णा, शेतकऱ्याची दृष्टी, बाजरी पेरल्यापासून दळून आणेपर्यंत त्याला बाजरी दिसते. काय पेरलं रानात? बाजरी. उगवून आली काय आहे? बाजरी. आता गुडघाभर झाली म्हणले बाजरीच आहे. पोटऱ्यात आली, हो बाजरीच आहे. कणसात आली, बाजरीच. भरली, बाजरी. कापली, बाजरी. दळली, बाजरीच. मळली तरी बाजरी. आणि तव्यावर भाजून खाल्ली तरी. त्याला पेरणीपासून खाईपर्यंत बाजरी. सुशिक्षित बेकार मुंबईचं आलं, गुडगा गुडगा बाजरी होती अण्णाच्या शेतात. विचारलं त्यानं सुशिक्षित बेकारानं, अण्णा हे काय आहे? हे बाजरी आहे. बाजरी? मूर्ख समजता का आम्हाला तुम्ही मुंबईच्या लोकांना? खेड्यातले लोक बाजरी काय खाल्ली नाही का आम्ही? अशी हिरवी असते का बाजरी? हो हिरवीच असते, हिरवीच असते. अरे तुला नुसतं दळलेली दिसते, आम्हाला पेरल्यापासून बाजरी दिसते. ही शेतकऱ्याची दृष्टी आहे. तुम्ही सोनाराकडे पैजन्या सोन्याचं नाही तर लॉकेट, ते म्हणतच नाही पैजन आणि लॉकेट, पाहू द्या सोनं, दिवसभर त्याला सोनं दिसतं. दृष्टी आहे जशी शेतकऱ्याची दृष्टी, ते सोनाराची दृष्टी. हे नसेल पटत ते काळ्या पिवळ्या जीपवालं. अरे 70,000ची भगवान बुवा त्याची गाडी, 70,000ची गाडी असते. संध्याकाळी घराच्या पुढे उताराला लावतं, ते उटी लावतं दगडाच्या. आणि सकाळी हे असे सगळे लेकरं गोळा करायचे आणि त्यांना चॉकलेट द्यायचे, ढकला म्हणायचं. एकदा सुरू झाली बदनापूर बदनापूर बदनापूर, जालना जालना जालना. दिवसभर तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश असा, रस्त्याच्या काठाला उभं राहा, ओळख नसू द्या तरी ते तुमच्याजवळ गाडी उभं करते, तुमच्याकडे पाहत नाही. हेल्परला हे घेरे लटकून 10 रुपयाचं बदनापूर. तुमची किंमत फक्त 10 रुपये. गाडी त्याची 50,000ची. का? तुम्ही तुमच्या घरचा सेट आहे पण त्याला सीट दिसतं. ही दृष्टी आहे त्याची. त्याला रस्त्यानं सेट नाही दिसत, फक्त सीट. शेतकऱ्याला बाजरी, तसं सोनाराला सोनं. पाहू द्या. अरे 10 तोळाचं लॉकेट आहे आणि 10 तोळाचं पैजण आहे, त्याची किंमत 5 लाख, याची किंमत 5 लाख. इथे समान आहे. पण घरी आणल्यावर लॉकेट 5 लाखाचं, पैजणही 5 लाखाचं. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच. हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल बरोबर आहे. तसं हे उगिरडे पाटील, मला अजून महाराष्ट्र वैतागला नाही. शपथ, तुम्ही दिवसभर चाला, वन्स मोरच चालू आहे कुठे. म्हणजे तुम्ही प्रवास हे साक्षीदार आहे. काल कुठं, आज कुठं. नाशिकचं कीर्तन सकाळचं करून तुमच्या बाबळगाव शास्त्रीकडे वर्दडीला रात्री होतो ना, सकाळचा काला नांदेडला. तरी इथे हजर वेळेच्या आधी. आणि उद्या सकाळी 10 वाजता कीर्तन नागपूरला आहे. म्हणजे रात्रभर जायचं आहे. पण कुठलीच नाही वेळ चुकवत. बरं का भगवान बुवा, बरोबर 10:30ला मोकळे करतो तुम्हाला. कोणीतरी ते क्लिप फिरून दिली बुवा 9 ते 11ची. म्हटलं अजिबात नाही चालत. मला दिली काय वेळ तुम्ही? 8:30 ते 10:30. नाही 8:30 ते 10:30 वशिला चालणार नाही. एक माझी चूक झाली. मी मराठ्यात जन्माला आलो. जर गुजराती मारवाडी असतो ना, आज विमानाने परदेशात फिरलो असतो. चुकीचं सांगत नाही, हे वस्तुस्थितीच आहे. नाही पुन्हा येऊ म्हणावं, पण ते आपल्यात आपण जाग्यावर का, तर पाय ओढण्याचे कार्यक्रम. त्यांचा कसाही बुवा असू द्या, आणणारच टीव्हीला.
कसाही असू द्या, वर्गणी करून हे 7 बाया 3च माणसं असतात तरी गर्दी आणि दर्दी म्हणतात. आम्हाला हजारो लोक रोज असतात, त्यांचे 10च माणसं पण काय गर्दी. असू द्या त्यांचंही बरं आहे. विठ्ठल हे स्वातंत्र्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती अण्णा हे व्यवस्था आहे. वाटेल त्या देवाची भक्ती करा. आता माणसाचं ठरलं आहे सोपं आणि फळ मोठं, हे कोणालाही विचारा. म्हणून त्याला वाटलं कोणत्या देवाची भक्ती करावं बरं. 5 आहे म्हणजे त्याच्या भक्तालाच विचारावं ना. वेळ कमी असल्यामुळे पहिलं गणपतीकडे झालं. का आम्ही कोण्या देवाची भक्ती करावी. अरे कोण्या देवाची कशाला विचारतो, आमचा देव कोण्या खात्यावर आहे. कोणत्या? सुख करता, दुःख हरता आणि वार्ता विघ्नाची. बरं हे एवढं सोपं नाही बरं. ही आरती सर्वांना पाठ आहे पण अर्थ एवढा सोपा आहे का. हां ते इथं काही नाही, पण मुंबईसारख्या ठिकाणी अण्णा बरमोडा घालून 5-25 पोरं येतात वर्गणीवाले, गणेश मंडळ वर्गणी. आता घाबरून जातो घरमालक. बरमोडा 50 किती रे बाबा. 5000. एवढं कसं काय. महागाई आहे म्हणजे कसं काय. तर त्याला तिथं राहावं लागतं. गाठ बरमोड्याशी आहे 12 महिने. देतो रे बाबा. किती दिवस झाले तुमचं मंडळ. 10 वर्ष. शाबास. आरती म्हणून दाखवा. मंडळ 10 वर्ष आरती एकमेकाकडे पाहतं. अरे 10 वर्ष झालं ना गणपती मंडळ, मग आरती म्हणा ना. मग एक म्हणतो कोण नाही म्हण, त्यानं म्हटली पूर्ण. शाबास. मग द्या ना वर्गणी, तेवढीच अडचण आहे का. आता अर्थ सांग. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, हेही बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता. वार्ता विघ्नाची तुमच्या घरी रोज आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी गणपतीला कोणी. म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वर जोडावा लागतो तर अर्थ लागतो. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा दयाची. तर जमतं ते. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा. आणि वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता न उरू देणारा. निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारवेश सर्व. त्याच्याकडे ते खाताय. मग तू ठरव कोणाची. म्हणलं मग बरं आहे पण अजून 4 दुकानं आहे. सूर्याच्या भक्ताकडे आला. तो म्हणला सूर्य आहे म्हणून तू जगतो. सूर्याच्या उष्णतेनं ते पाण्याची वाफ होते समुद्रातल्या आणि ते वर जातं मेघात रूपांतर. मग पाऊस पडतो त्याच्यात अन्न निर्माण होऊन त्याच्यावर तू जगतो. बरं म्हणलं अजून 3 दुकानं आहे कारण वेळ कमी आहे ना प्रत्येक दुकान. हां मग पुढे शक्तीच्या भक्ताकडे गेला. ते म्हणाले आमच्या भक्तीची उपासना फार सोपी आहे. शुक्रवारी आंबट सोडून फुटाणे खाल्ले तरी चालतात. आणि मग ते भगवान विष्णूच्या भक्ताकडे वैष्णवाकडे आला. वैष्णव म्हणाले अरे शंका कशाला घेतो का. साक्षात लक्ष्मीचा पती आहे. सगळे लोक लक्ष्मीच्या मागे लागले आणि लक्ष्मी आमच्या देवाच्या मागे लागली. तू ठरव. म्हणलं झालं आलं उरकत. पण एक महादेवरावच्या भक्ताकडे जाऊन येतो म्हणजे मग निर्णय घेऊ. मग हे शैवाकडे आलं. म्हणले मी भक्ती कोणाची करावी असा विचार करीत होतो. मी प्रत्येक भक्ताला विचारत गेलो. त्यांनी आपलं मत सांगितलं. पण तुमचं काय मत आहे. भक्ती कोणाची करावी. शंकराचे भक्त म्हणले तुम्ही कुठून आले. आता हे मागच्या दुकानातून. मागचं दुकान कोणाचं. हे विष्णूचे भक्त. अरे मग काय ते म्हणले. ते म्हणले लक्ष्मीचा पती आहे म्हणले आमचा देव. अरे हो लक्ष्मीचा पती आहे. स्वतः लक्ष्मीचा पती आहे. शंकराचे भक्त म्हणाले तो लक्ष्मीचा पती आहे. हो पण भक्ताची काय अवस्था आहे. अरे विष्णू लक्ष्मीचा पती आहे पण भक्त सदैव सुडके जावळी येता चोर धाके जावो पुढती भिके कुत्री घर राखिती नांद नको ऐसी सांगा. त्यांच्या भक्तालाच विचारणं. दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. हे नीट आहे का. 2 द अशोकराव. 2 द म्हणजे दही आणि दूध. दद्वयम नास्ति दंतानाम. अरे मग खाता काय. भद्वयम भूरी भोजनम. 2 भ खातो भाजीन भाकरी.
2 ब. बरं, व्यवसाय काय? ऊद्वयम वृत्तिरस्माकम. दोयम ऊ अस्माकम वृत्ती. 2 ऊ म्हणजे डोक्यातल्या उवा काढायच्या आणि मार्केटला विकायच्या नाही. उष्ण आणि उधार याला म्हणतात 2 ऊ. ऊद्वय हा ना, वृत्तिरस्माकम. घरातली श्रीमंती काय? फद्वयम ग्रह कर्मणी. 2 फ. फुटके भांडे फाटके कपडे. आम्ही सदैव सुडके. अरे विष्णू लक्ष्मीचा पती, पण का भक्ताची काय अवस्था आहे? याच्या उलट आमचा भगवान शंकर त्यागी आहे. कुठं असतो? स्मशानासी वस्ती रुद्र. हे अण्णा अशोक पाटील हे रोज माझ्या माग आहे आणि रोजच म्हणतात आजचं लयच भारी झालं. आता हे आजचंही म्हणणार आहे लय. हा ना, कीर्तन झाल्यावर म्हणता महाराज कालच्याही पेक्षा विठ्ठल. आपलं खेळीमेळी चालतं. मी मोकळ्या बरं का, खेळीमेळी चालतं. पण ते शाळेत असताना 8वी 9वीला तेव्हा 3-4 हजार अभंग पाठ केले ते नामदेवाचा गाथा. आणि म्हणून आता नुसती लाईन लावतात ते माझ्या पुढे, आमचा नंबर लावा. आज उज्जैनपुरीला आमचा नंबर लावा. ते अभंग म्हणतात पाठ केलेले जुने. ते आलं की ते तसं सगळंच बरोबर तिथे जाग्यावर येतं. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. कासया कारणे ब्रह्मशोध. आमचा शंकर ना श्रीमंत आहे पण त्याग आहे. तो स्मशानात राहतो. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा महाराज, पण तिथे मूर्ती नाही बसवतायत. लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानात आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचर. चिता भस्मलेप स्त्रगमिरुकरोटी परिकरः. अमंगल्यम शीलम तव भवतु नामयुमखिलम. तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि शिवमहिम्ना. स्मशानेश्वा क्रीडा स्मशानासी वस्ती. घड्याळ झपाट्यानं चालला आजही. स्मशानासी वस्ती रुद्रकरी. कसं या कारणे म्हणजे आमचा महादेव त्यागी आहे. स्मशानात राहतो, स्वतः स्मशानात राहतो. अरे पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. कोणते भक्त? आता याच्यावर 2-3 कीर्तन होईल. धन्य भाग्य रावणाचे. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. आता शंकराचं वैभव पा. रावणाचं 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं रावणाकडे 7 कोटी. 10 ग्रामला 50,000चा भाव. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, जिल्ह्याचे मेंदू बंद पडल. का सांगतो हे? ते भक्त म्हणतात तूच ठरव आता. आमचा महादेव स्वतः मशानात राहतो पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. बापरे, हे पटलं बा. आता पटलं, पण आता 9:45 वाजले. पूजेचं कसं काय? म्हणले पूजेचंही काही अडचण नाही. पूजेनं केवळ सोपे